नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. कारण आपण आता मराठी या विषयातील काही क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, प्रयोग ओळखा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. काय आहे वाक्य? शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. आता त्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे कर्तरी, दुसरा आहे समापन कर्मणी, तिसरा आहे भावे प्रयोग आणि चौथा आहे पुराण कर्मणी. आता याचं उत्तर खूप सोपं आहे. पटकन कमेंटमध्ये कमेंट टाका, उत्तर टाका तुमचं. ठीक आहे. याचं उत्तर आहे भावे प्रयोग. काय आहे बरं? भावे प्रयोग. आता अशाच पद्धतीचं आणखीन एक आपण उदाहरण पाहूया. शेवटी मी रश्मीने डॉक्टरांना विचारले. आता हे पण भावे प्रयोगाचंच उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. समास ओळखा. त्यामध्ये दिलेलं आहे दीर्घोद्योग. हे कोणत्या समासाचं उदाहरण दिलेलं आहे पाहूया. पर्याय आहे नन बहुर्विही, दुसरा आहे कर्मधारय, तिसरा आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि चौथा आहे द्विगु समास. तर याचं कोण उत्तर सांगू शकेल? पटकन कमेंटमध्ये सांगा बरं, कोणाकोणाला येतंय त्यांनी. तर याचं उत्तर आहे कर्मधारय समास. का आहे? कर्मधारय समास. आता याचे आणखीन उदाहरण म्हणजे महादेव. महादेव म्हणजे महान असा देव. विद्याधन, विद्या हेच धन. तर आपण आता पुढील प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा. पद्मश्री अशोक केळकरांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? तर याचे पर्याय आहेत आधुनिक भाषा विज्ञान, नंतर रुजुवात, तिसरा पर्याय आहे भाषा आणि संस्कृती आणि चौथा आहे सामाजिक भाषा विज्ञान. बघा कुणाला येते आन्सर कमेंटमध्ये लिहा फास्ट. तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 रुजुवात. क्वेश्चन चौथा बघूया आपण. गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. आता त्याचे पर्याय आहेत. पहिला परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे, दुसरा नुकसान होता होता टळणे, तिसरा पक्का निर्णय घेणे आणि चौथा खरे लपत नाही. आता यात काय असणार आहे बरं? गळ्यातले पडले आणि गळ्यातले तुटले आणि ओटीत पडले म्हणजेच काय बरं? नुकसान होता होता टळणे. काय बरं? नुकसान होता होता टळणे. प्रश्न पुढचा बघा. पुढील वाक्यातले प्रथमांत कर्म ओळखा. काय? पुढील वाक्यातले प्रथमांत कर्म ओळखा. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. आता ह्याच्यामध्ये पर्याय आहेत तू. पहिला पर्याय आहे तू, दुसरा आहे माझा, तिसरा आहे रुपया आणि चौथा आहे ताईला. आता याचं काय आन्सर असणार आहे बघा, पटकन सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपया. का आहे? पर्याय क्रमांक 3 रुपया. प्रथमांत कर्म म्हणजेच कर्माला कसलाही प्रत्यय नसणारा आहे तो म्हणजे प्रथमांत कर्म ते म्हणजे प्रथमांत कर्म असे म्हटले जाते. दिठी या शब्दाचा अर्थ सांगा. पुढचा प्रश्न आहे दिठी या शब्दाचा अर्थ सांगा. आता पर्याय आहेत दीडपट, नंतर दासी, दुसरा पर्याय, तिसरा आहे दृष्टी आणि चौथा पर्याय आहे दृढ. तर
कोणाला येत आहे पटकन कमेंटमध्ये सांगा. योग्य पर्याय आहे कुठला बरं? दृष्टी. कुठला? दृष्टी. तर पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जमीन आसमानचा फरक असणे. काय बरं? जमीन आसमानचा फरक असणे. आता ह्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला, खूप फरक असणे. दुसरा, जमिनीपासून आकाश दूर असणे. तिसरा, आकाशाला हात टेकणे. आणि चौथा, जमीन आणि आकाश वेगळे असणे. म्हणजे काय असेल हो याचा अर्थ? कुणाला येऊ शकतो उत्तर? कुणाला येऊ शकतं? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खूप फरक असणे. काय बरं? खूप फरक असणे. आता पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8, केवळ वाक्य करा. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले. सगळ्यांनी ते पाहिले. सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. आता ह्याचं केवळ वाक्य करायचं आहे. बघा बरं, 4 पर्याय दिलेले आहेत. आता मी पटपट वाचते ते. हॉटेलवर पोहोचलेल्या आमचे चेहरे उजळले, कारण सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. दुसरं आहे, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले म्हणून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. तिसरं आहे, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. आणि चौथा आहे, हॉटेलवर पोहोचताना आमचे चेहरे उजळले, ते पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. आत्तापर्यंत तुम्ही कमेंटमध्ये आन्सर केला असेल. याचं बघूया आपण काय उत्तर आहे याचं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. आता पुढील 9वा प्रश्न पाहू आपण. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, या माझ्या मागोमाग. आता याचे 4 पर्याय आहेत. पहिला आहे विद्यार्थी. दुसरा आहे आज्ञार्थी. तिसरा आहे प्रश्नार्थी. आणि चौथा आहे संकेतार्थी. तर कोण पटपट आन्सर कमेंटमध्ये पटपट आन्सर करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आज्ञार्थी. काय बरं? पर्याय क्रमांक 2, आज्ञार्थी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. अर्थ सांगा. उपद्रव. काय बरं? उपद्रव याचा अर्थ सांगायचा आहे. त्यात पर्याय आहेत. पहिला द्राव, दुसरा नुकसान, तिसरा त्रास, चौथा मनस्ताप. काय असेल बरं उपद्रव ह्याचा अर्थ? तर याचं उत्तर आहे उपद्रव म्हणजे त्रास. काय बरं? त्रास. बरं ठीक आहे. आता पुढील प्रश्न पाहू आपण. पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? आता गळ घालणे असा वाक्यप्रचार आहे. बघूया कुणाला उत्तर येत आहे. पहिला पर्याय आहे, वैदेही आणि अनु गळ्यात गळे घालून हिंडायचे. वैदेहीने. दुसरा पर्याय आहे, वैदेहीने रातच्या गळ्यात माळ घातली. तिसरा आहे, वैदेही अनुच्या गळ्यात पडून रडू लागली. आणि चौथा आहे, वैदेहीने अनुला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली. आता काय असणार आहे बरं उत्तर याचं? कमेंटमध्ये करा फास्ट. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय बरं याचं उत्तर? पर्याय क्रमांक 4, वैदेहीने अनुला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्धार्थी शब्द द्या. खिन्न.
काय शब्द? खिन्न. पर्याय आहेत 1 आनंदी, 2 बेभान, 3 निराश, 4 दुःखी. आता काय असणार आहे बरं? सोपा शब्द आहे, एकदम सोपा आहे. बघा बरं, विरुद्धार्थी म्हटले तर ह्याचा पर्याय आहे 1 आनंदी. काय बरं? आनंदी. काय आहे? आनंदी. नेक्स्ट 15वा क्वेश्चन. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? पर्याय आहे वि. दा. करंदीकर, 2 आचार्य अत्रे, 3 ना.सी. फडके, 4 पु. ल. देशपांडे. सोपं आहे, तुम्हाला माहीत असणारच आहे. कमेंटमध्ये आन्सर करा फास्ट. आणि ह्याचं उत्तर आहे अर्थातच वि. दा. करंदीकर. नेक्स्ट क्वेश्चन 16वा प्रश्न. पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही? निशब्द असं आहे. तर बघा हा पर्याय 1 शब्दकोश, 2 भाषा, 3 शांतता, 4 वातावरण. आता काय असणार आहे ह्याचं उत्तर? पट्टीशी कमेंटमध्ये करा आन्सर. तर उत्तर आहे 1 शब्दकोश. काय बरं? उत्तर शब्दकोश. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी शब्द द्या. थकवा. आता पर्याय आहे 1 तकवा, 2 शीन, 3 थक्क, 4 थकलेला. सोपं आहे एकदम. कमेंटमध्ये आन्सर फास्ट, एकदम सोपं. तर जास्त वेळ न घालवता याचं उत्तर आहे शीन. काय आहे? शीन. थकवा म्हणजे शीन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? पर्याय 1 उत्तर, 2 उत्तरा, 3 परिच्छेद आणि 4 उत्तर. बघा उत्तर द्या फास्ट. तर पर्याय आहे 2 उत्तरा. नेक्स्ट क्वेश्चन 19वा प्रश्न. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव ओतणे. त्यातला पर्याय आहे पहिला प्रेम करणे, दुसरा सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे, तिसरा जीव देणे, चौथा कष्ट करणे. आता जीव ओतणे म्हणजे काय असणार आहे? फास्ट कमेंट्स. तर पर्याय क्रमांक 2 सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे. क्वेश्चन 20वा. वाक्य होकारार्थी करा. दात उपटण्याची वाक्य काय? बघा, दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. आता पर्याय आहेत 1 दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते, 2 दात उपटण्याची क्रिया सोपी नसेल असे वाटले नव्हते, 3 दात उपटण्याची क्रिया सोपी असेल असे वाटले होते, काय 4 दात उपटण्याची क्रिया अवघड नसेल असे वाटले होते. फास्ट. तर याचं उत्तर आहे 1 दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते. नेक्स्ट 21वा प्रश्न आहे. पुढील शब्दांची त्यांच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. आता शब्द काय आहे? निर्बुद्ध. आता पर्याय आहेत 1 ढ, 2 निर्लज्ज, 3 वापर, 4 निर्दयी. तर कुठला असेल बरं? ढ म्हणजे आपण शाळेत हा शब्द वापरलेला आहे एकमेकांच्या बाबतीत, किंवा आपल्या सरांनी आपल्या बाबतीत सुद्धा कधी कधी वापरला असेल. आठवा जरा. ठीक आहे, आपण बघूया. ह्याचं उत्तर आहे वापर. काय बरं उत्तर? वापर असं आहे. पुढील शब्दसमूहासाठी कोणता शब्द आहे? उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे. आता पर्याय आहे पहिला वानवा, दुसरा आग, तिसरा वनवा आणि 4 होम. आता काय असणार आहे उत्तर याचं? बघा आपण ऐकतोय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वनवा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. रिवाज. पर्याय क्रमांक 1 रियाज, 2 दिवसचर्या, 3 रीत आणि 4 वृत्ती. आता रिवाजचा अर्थ काय असणार आहे? सोपा आहे. पर्याय क्रमांक 3 रीत. आपल्या घरी बोलणे वगैरे असतात बघा, रीती रिवाज वगैरे असा शब्द ऐकला असेल तुम्ही घरी.
पुढील वाक्यप्रचार कोणत्या प्रसंगी वापराल? आहारी जाणे असा वाक्यप्रचार आहे. आता ह्यो कोणत्या प्रसंगी वापराल तुम्ही? पर्याय आहे भरपूर खाल्ल्यावर, दुसरा देखरेखीखाली असल्यावर, एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर, आणि शेवटचा आहे 4 योग्य आहार घेतल्यावर. तर काय असणार आहे बघा उत्तर याचं? कमेंट फास्ट. तर उत्तर आहे एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर आपण म्हणतो की त्याला आहारी गेला. आणि शेवटचा क्वेश्चन आहे योग्य विग्रह करा दऱ्याखोऱ्यात. ह्या शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. पहिला पर्याय आहे दरीत आणि खोऱ्यात, दुसरा आहे दऱ्याखोरांचा समूह, तिसरा आहे दरीपासून खोऱ्यापर्यंत, आणि चौथा आहे दरीत किंवा खोऱ्यात. बघा फास्ट कमेंट करा. तर याचं उत्तर आहे दरीत आणि खोऱ्यात असा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये. ठीक आहे.